मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपला रुपया डेप्रिशिएट होताना दिसते, त्याची व्हॅल्यू कमी होताना दिसते. तुम्हाला माहिती आहे का, 2010 साली $1 इज इक्वल टू 46 रुपये होते. तेच 2013 मध्ये $1 इज इक्वल टू 56 रुपये झाले. 2019 मध्ये तीच अवस्था $1 ची झाली 76 रुपये आणि 2024 एंडिंगला त्याने तर 85 ची लेवल क्रॉस केली. आता का होतं हे असं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. कारण 1942 साली $1 इज इक्वल टू $1 होतं, परंतु हे सगळं होत गेलं आपल्या ट्रेड डिफिसिट मुळे. कारण इंडियाचा जो पण इम्पोर्ट आहे तो ऍज कम्पेअर करता एक्सपोर्टच्या खूप सारा जास्त आहे, आणि इम्पोर्ट जास्त असलं की आपल्या रुपयावर नेहमी ताण येतो आणि त्याच्यामुळे ट्रेड डिफिसिट तयार होत असतो. त्यामुळे ऍक्च्युली इंडियाची ही गोष्ट होते. कारण क्रूड ऑइल असेल, प्रिसियस मेटल असेल, गोल्ड असेल किंवा इतर इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशातून आयात करावे लागतात. म्हणून इंडियन इकॉनॉमी थोडी वीक होतीये, जे स्टॉक मार्केटसाठी चांगलं नाहीये.